मम्मी चल ना, आता जत्रेत जायचं ना, उशीर होता आपल्याला, चला लवकर. हो हो पिंटू, पण तू मला पहिला सांग की तू तिथे काय काय घेणार आहेस, तसं मला पैसे घ्यायला. मम्मी जास्त काय नाही घेणार आहे मी एक मोठी ट्रक गाडी घेणार आहे, आणि एक मोठी कार घेणार आहे, आणि एक रिमोटवाली कार घेणार आहे, आणि एक डंपरवाली गाडी घेणार आहे, आणि खायला ते वाईट वाईट असतं ना, ते म्हातारीचे केसासारखं गोड गोड ते घेणार आहे, आणि फुगे घेणार आहे. अरे एवढं सगळं घेणार आहे, पैसे कुठे आहेत माझ्याकडे एवढे? का ग तू माझ्याकडे एवढे पैसे सगळे काढून घेतेस? दिवाळीला बाबा देतात मला पैसे, आजोबा आजी देतात, मामा मामी आले की माझ्याकडे ते 100-100 रुपये देतात, ते सगळं काढून घेतेस आणि मला बोलते दिवाळीला मी कपडे घेणार, फटाके घेणार, हे घेणार, ते घेणार, काय पण नाही घेतेस तू, आणि सगळे पैसे माझे काढून घेते. आता दे चल मला, तर आता जत्रेला हे सगळं घ्यायचं, मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे हो हो, थांब थांब, एवढं कशाला भडकतोस, मी घेऊन देईन तुला. चल आता, पुन्हा काय मागायचं नाही आहे, तेवढंच जे मागितले तेवढंच मी देणार आहे. हो चालेल मामा. सोना तू काय घेणार आहे बेटा? मम्मी मी ना डॉल घेणार आहे, आणि एक टेडी बेअर घेणार आहे सॉफ्ट सॉफ्ट, आणि एक पर्स घेणार आहे छोटीशी मस्त. ठीक आहे चला. अरे पिंटू, कमला मावशीला बघ रे, आली नाही अजून ती, आपल्याला उशीर होत आहे. जा बघ जा काय झालं. हो आई, थांब मी बघून येतो, तिला बोलून पण येतो. अगं कमला मावशी, अगं चल लवकर, जत्रेत जायचं ना आपल्याला. पिंटू अरे जरा थांब रे, मी मेकअप करते, आले आले, आता लिपस्टिक लावते, मेकअप करते, चल थांब जरा, आले आले. अगं एवढं नटापटा काय करतेस, तुझं काय लग्न आहे का आता? चल लवकर. हो रे, थांब जरा 2 मिनिटं थांब, आले आले. हां पिंटू, कशी दिसते मी? लिपस्टिक बरोबर लावली आहे ना? हो खूपच छान. राजू काका असता नाही ते, तर तेव्हा एकदम ढाळ झाला असता, एवढी सुंदर दिसतेस तू. हो का, बरं झालं हे नाही आहे तिथे. अगं जत्रेला जायचं, चल ना लवकर, चल किती ऊन पण वाढलंय, चल लवकर. हो हो चल चल. मम्मी ती बघ बबिता मावशी किती शॉपिंग करते, बघ ना ग. अगं तिला काय, नवऱ्याचा पगार उचलून आला असेल, आता उधळते. मम्मी चल ना ग, तू टाइमपास करू नको, चल मला तर खूप खेळायचं, पाण्यात बसायचंय, खूप ठिकाणी जायचंय, चल ना ग. हो हो चल. भाऊ तू फुगा कितीला दिला? 10 रुपये एक फुगा द्या ना. मला एक नको, मला 3 पाहिजे. मम्मी मग 3 पाहिजे, तू बोललेली मला फुगा घेऊन देणार, मला 3 पाहिजे. अरे 3 काय करायचं तुला? आता जाता जाता रस्त्यातच फुटेल, मग काय करशील तू? 3चा काय करणार आहेस तू? नाही मम्मी मला 3 पाहिजे, हो तुम्हाला खेळायचंय, मला 3 पाहिजे. हा थांब, रडू नको, चल आपण पाण्यात बसूया, चला. मम्मी मला ट्रेन मध्ये बसायचंय, बस सगळे मुलं पण कशी बसले, सगळे मजा करतायत. भाऊ ह्याला ट्रेनमध्ये बसवा ना. थांबायला लागेल, आता मुलं बसली आहेत ना, जागा नाहीये. मम्मी मला आताच बसायचंय, मला आता फर्स्ट स्टँड मध्येच बसायचंय, मग तू सगळं अशीच करते बाबा. अरे जागा नाही म्हटलं तर कुठे बसशील, त्यांच्या मांडीवर जाऊन बसणार आहेस? चल आपण पाण्यात बसूया, चला तिकडे जाय, बघ पाळणा आहे, आकाश पाळणा आहे, तिथे बसूया, चला. रडणं बंद काय. मम्मी मला पाण्यात बसायचंय, लोक बघ कसं मजा करतात, तर मला पण बसायचंय, सगळं मुलं बघ. अरे हो पिंटू, बस पाण्यामध्ये, पण मला पाळणा म्हटलं ना आता जरा खूप भीती वाटते रे. का ग मम्मी? अरे आमच्या गावी ना असं ते जत्रा भरली होती, आणि मुलींना सगळं पाण्यात बसलेली. एका मुलीचे ना केस खूप लांब लचक होते रे, मस्त होते ते, आणि तिचे ना पाण्यामध्ये केसच अडकले, तिची मानच हे झाली, आणि ती एकदम टकली झाली, माहिती आहे का? तेव्हापासून मी खूप घाबरते रे. हो का मम्मी, असं पण असतं? मला मग नाही बसायचं, मला भीती वाटते. हो तुझा मामा पण सांगत होता, गावात एक पाळणा जत्रा भरली होती ना, तो पाळणा होता ना, तर ते काय झालं, ते लाकडी पाळणा होता ना, हे बघ कसा कडकड आवाज येतो, तसंच व्हायचं रे, कडकड असा आवाज व्हायचा, आणि एकदम भस्कनी आलं ना, सगळे खाली, सगळे एकमेकांच्या अंगावर पडले, किती माणसं जखमी झाले माहिती आहे का? हो का मम्मी, मला नाही बाबा जायचं पाण्यामध्ये, मला भीती वाटते. तू हे सगळं काही राधा सांगितलंस, मला तर भीती वाटायला लागली, आता मी कसं बसणार पाण्यामध्ये, जमिनीमध्ये जा, चल जाऊया आता. हो थांब, तुझी कमला मावशी कुठे येते बघूया, तिला फोन लावते, थांब. हॅलो कमला, अगं कुठे आहेस ग?
अगं आम्ही इथे या दुकानात जवळ उभे होतो. कसली दुकान आहे की? हां, जिलेबीवाल्याची दुकान आहे बघा, आम्ही जवळच इथे उभे आहोत. या इकडेच या. हां हां, तुम्ही थांबा तिकडेच, आम्ही तिकडेच येतो. सोना, तू काय खरेदी केलीस का? नाही ना, तू पैसे कुठे दिलेस? अगं मम्मीने मला पण नाही काय घेऊन दिलं. हे होते ते होते, हे होते ते होते करत राहिली. आता पाण्यात पण नाही बसवलं, काय नाही, घेऊन पण नाही दिलं मला. तू का बस रे, तू गप्पा बस. सोना, मी तुला पैसे देते, जा घेऊन ये तुला काय पाहिजे ते. पर्स बीस काय पाहिजे होती ना, डॉलबिल, ते घेऊन ये. ठीक आहे मम्मी, दे पैसे, मी जाते. अरे देवा, माझी पर्स कुठे आहे? शांताबाई, पर्स घेतली होती ना? अगं हो ग, 633 रुपये होते त्याच्यामध्ये. मग कुठेतरी टाकली असेल तू. खर्च तर एक पण नाही केलास. अगं खरं आठव, पैसे होते की नाही, ते पर्स घेतली होती की नाही? अगं हो ग, पर्स घेतली होती. 500ची एक नोट होती, 100ची एक नोट, आणि बाकी 33 रुपये सुट्टे होते. मग काय झालं मम्मी, कुठे गेली पर्स? अगं तेच काय कळत नाही ना. मम्मी अशी कशी काय सांडलीस तू तुझी पर्स? आम्ही जत्रेत आणून काही नाही घेतलं रे बाबा. अरे मी काय मुद्दाम टाकली का? तुम्हाला अगर शांताबाईची पर्स कुठे भेटली असेल तर कृपया तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा जत्रेचा व्हिडिओ कसा लागला तो आम्हाला कळवा. मम्मी चल, तुझी पर्स आपण बघत बघत जाऊया, कुठेतरी सापडेल. हो ग, चल जाऊया.